सोनी, बाई एक ग्लास पाणी आण ग माझ्यासाठी. ए माय, आवाज दिला काय तू? अगं हो ग सोनी, मला ग्लास भर पाणी पाहिजे होतं. तुझी मम्मी कुठे आहे? माय मम्मी वरी कपडे सुकवायला गेली. असं का? आणि तुझी मोठी आई? मोठी आई टीव्ही बघायली हॉलमध्ये. बरं माय सोनी, त्या मोठ्या आईला विचार, गोळ्याचं पाकिट सांगितलं होतं म्हणाव, आणलं का? माय विचारायली म्हणाव. बरं माय, बोलते मी मोठ्या आईला जाऊन. आणि बाई येताना गिलासभर पाणी आण माय. हो माय. हिला काय लागले माय? बसल्या बसल्या आवाज देत राहते. औषध गोळ्याचा का ठेका घेऊन ठेवला की काय मी? दर महिन्याला बाईला गोळ्या आणून देवावं लागतं आता. कव्हाईची शुगरच लय जास्त होती, कव्हाईची बीपीच लय कमी होती. ए मोठी आई, माय गोळ्या विचारायली तुला. नाही म्हणाव तिला गोळ्या. का उठला की सुटला विचारच पैसा बर्बाद करायचा की काय? आई काय झालं? काय नाही माहिती, आजच सासूला गोळ्या पाहिजेत म्हण. संपलं का माईचं पाकिट गोळ्याचं? संपलेला असो की नसो, आता बस झाल्या गोळ्या देणं. आईच्या गोळ्याचा ठेका का आपणच घेऊन ठेवला की काय? दर महिन्याला बाईला गोळ्या लागतात. आई गोळ्या लागतात तर त्याला घेऊन द्यावं लागतील ना. दुसरं कोण घेऊन देणार आहे आपल्याशिवाय? कामून तिचा का लेक मेलाय की काय? घेऊन दे ना म्हणाव. आई त्यानं कधी दिलं संसारावर लक्ष, जे की आता येऊन माईला गोळ्या देतील? दुसरं लग्न करून ठेवले ना त्या माणसानं. जावाव ना तिथं, इथंच काय मरायची गरज हाईला. सोनी, तुझे ते खेळभांडे तिकडल्या रूम मध्ये पडले तर वाटतं. जाय बरं बाई, भरून घे. बरं मम्मी. आई तुम्हाला मी किती वेळा सांगितलं बरं की हे विषय सगळे सोनीच्या पुढे काढत जाऊ नका म्हणून. किती वाईट परिणाम पडेल तिच्यावर. कसे शब्द वापरता तुम्ही? सारिका, तू त्या मथारीमध्ये लय जीव असेल ना तर स्वतः आणून दे गोळ्या तिला. आई मी आणलं काय आणि त्यानं आणलं काय एकच झालं. गोळ्या तर माईला आणून देवावच लागतील ना. कोण देणार आहे आपल्याशिवाय? आता माईच्या लेकानं दुसरं लग्न केलं, याच्यात माईची काय चूक आहे? चूक चूक म्हणायलीस तू? अगं हिनं जर चांगले संस्कार दिले असते ना स्वतःच्या लेकाला, तर हिनं दुसरं लग्न केलं नसतं. मी असताना घरामध्ये आज 20 वर्षे झाली. कसा संसार केला मी एकटीनं. ते माझा लेक तुझा नवरा राघव जर मला झालाच नसता तर मी दुसरं लग्न केलं असतं. माझं अख्खं आयुष्य मी असं काढलं नसतं वनवासासारखं. हो आई, मान्य आहे. तुमचे 20 वर्ष आयुष्यातले असेच गेले दुःखामध्ये, पण त्याच्यामध्ये माईची काहीच चूक नाही. तिनं कसे दिवस काढले. ज्या माईनं 9 महिने पोटात ठेवलं, लहानाचं मोठं केलं, लग्न लावून दिलं डोळ्यासमोर, आणि त्या लेकानं असं अचानक मधामध्ये सोडून बायकोला माईला गेला, त्या माईला बी काय वाटलं असेल? अगं तू जिचे गुणगान गायलीस ना, अगं ती थेरडी कशी होती जवानीमध्ये तुला काय सांगू. अगं तू हा सासरा जेव्हा मला सोडून जाऊ लागला ना, त्याच्यामध्ये हिचा लय हात आहे मोठा. घरामध्ये एकाचे 2 करून देत गेली. आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं होत गेले. त्या टायमाला इनेच्या तोंडाला चिकटपट्टी लावून घेवा, एक शब्द तर निघू नये बाईच्या तोंडातून. आई असू द्या ना, जाऊ द्या ना. जे केल्या चुका त्यांनी आपण पण त्याच करायला पाहिजे का? त्यांनी किती वर्ष झालं त्याच्या लेकाला बघितलं नाही. किती दुःखात असतील त्या. असू दे ना, का असं ना, का आग लाग ना तिच्या दुःखाला. काय करायचंय मला ते. मला माहित आहे तर माझे 20 वर्ष कसे गेले तर. म्हणून जास्त इथं उभं राहून मला विचारपूस करू नको आणि सांगत बसू नको काही बी कोणाचं घरानं. जाय चहा ठेव मला. बरं आई, चहा ठेवते मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं पोरी वा, द्या ग मला पाणी आणून कोणीतरी. गोळ्या द्या ग मला, मला बरं वाटना झालंय. अगं सारिका, सारिका माय आले. अगं बाई मला गोळ्या आणायला सांग. घरात माहिता वाटायला संपल्याता. मला बरं वाटना झालंय ग. माय त्याला आताच मी फोन केला होता, सांगितलं तुझ्या गोळ्या घेऊन यायला. ती येतच असतील. त्यानं आणल्या की तुला आणून देते माय पहिल्यांदा. तोपर्यंत तू जरासं काहीतरी खाय. नाश्ता झालाय, आणून देते प्लेट मध्ये तुला. सारिका
मला काही खावा वाटना झालंय ग. मला ना करमना झालंय आता. माय असं कामून म्हणायली शे, काहीतरी खावावं लागल ना. आणि न करमण्यासारखं काय हाय? तू ह्या दोन सुना हाता, एक मोठी सून हाय, मी हाव, तू नात हाय, तू हा नातू हाय. अगं हो ग सारिका, सगळी दुनिया हाय ग इथं. पण मी ज्याला 20 वर्षापूर्वी बघितलं ते दिसना झालाय ग कुठं. अगं माझ्या पोटाचा गोळा ग ते, त्याला कसं इसरू ग. माझ्या डोळ्यासमोर येतंय लहानपण त्याचं कसं खेळत गेलं ते. आणि आता आता त्याला बघा वाटायलंय मला. आता सहन व्हायना झाले ग सारिका. होय माय, मी समजू शकते, पण कराव तरी काय. बरं जाऊ दे, तू एवढं टेन्शन घेऊ नको. तू आराम कर. त्यानं गोळ्या आणून दिल्या की तुला आणून देते. पहिले तू नाश्ता कर, तुला नाश्ता आणून देते मी. माईचं दुःख फक्त माईला माहित आहे. आई तर नुसतं माईसोबत भांडणच करत आल्या. आता या 7 वर्षामध्ये मी बघितलं, आईनं कधीच माईला बराबर बोलल्या नाही. नुसता तिरस्कार तिरस्कार, भांडण, टोमणे मारणं. खूप झालं आईचं, पण त्यांना कळायला पाहिजे माईचं वय झालंय. माईची तरी काय चूक याच्यामध्ये? तिने तिच्या लेकाला किती वर्ष झालं बघितलं नाही. ते का आईला सोडून गेलीत का? माईला बी तर सोडून गेलेत. मलाच माईची दशा बघा वाटना झाली आता. काय करू? झाली नाही का टीव्ही बघणं? अगं आज सुट्टी आहे सारिका, म्हणून बघत बसलो. हो हो, मला माहित आहे सुट्टी आहे म्हणून तुम्ही बघत बसले. मग काय काम होतं का? बरं मला हे सांग, आता माईची तब्येत बरी आहे का? हो आहे, माईची तब्येत बरी, पण तेवढी आता पहिल्यासारखी राहिली नाही हो. तू न मला आधीच गोळ्याचं सांगत जाय माईच्या. 2 दिवस आधी सांगायचं गोळ्या संपल्यात माईच्या म्हणून, मी आणून ठेवतो ना. त्या दिवशी 1 दिवस पूर्ण माईला गोळी खायला भेटली नाही, त्यामुळं माईला जास्त अशक्तपणा आल्यावानी वाटू लागला. बरं तू काहीतरी बोलायला आली होतीस, मला बोल ना. बरं मी काय सांगायला आले होते हो तुम्हाला? माईचे आता जास्त दिवस राहिले नाहीत. आता माईचं वय लय झालंय. आता तिला पहिल्यासारखं जास्त समजना झालंय काही नाही. जेवण जास्त करना झाली. उत्कुशी आपली कोरभरपेक्षा भाकर खाते कमी. आणि भात तर नकोच म्हणायली. डाळ खिचडी वगैरे मी बनवून द्यायले ते नकोच म्हणायली. त्या दिवशी बी गोळी द्याय खायची होती, मी नाश्ता करून दिला माईला नेऊन, तर माईनं किती 2-3 चम्मच तिच्या तोंडात गेला असेल लयत लय. मला तुम्ही सांगा, एवढं जर जेवण कमी असेल तर ती किती दिवस जगणार आहे बरं? हो सारिका, समजू शकतो मी. जर तुम्ही एवढंच समजत असाल ना सोनीचे पप्पा, तरी एक काम करा, माईच्या लेकाला तुमच्या बाबाला शोधून काढा. किती दिवसाची पाहुणी आहे माय आता काही माहित नाही. तिचं राहिलेलं स्वप्न अपुरं करा पूर्ण तुम्ही. काढा बाबाचा शोध कुठून तरी. तिच्या डोळ्यापुढे एकदा बाबाला नेऊन उभं करा. तिच्या लेकाला एकदा तिला बघू द्या. सारिका, तुला काय वाटतंय? बाबाचा शोध घेतला नसेल मी? पेपरामध्ये छापलं नाही, तिथं शोध घेतला. गावाकडे जाऊन आलो, आपल्या पूर्ण शहरामध्ये शोध घेतला, पण बाबाचा कुठं काही पत्ताच नाही. आता लग्न केलं तर ना, तर कमीत कमी येऊन मायला भेटून तर जावा वाचतं. आमच्याशी त्यांचा काही संबंध नसला तर नसला, माझ्या आईला मला नाही बोलले तरी चालतात, मला काही फरक पडत नाही. कारण माझं लहानपण पूर्ण माझ्या वडिलाशिवाय गेले. पण ज्या माईनं 9 महिने पोटात ठेवून लहानाचं मोठं केलं डोळ्यासमोर, त्या माईला तर कमीत कमी भेटायला यावा वाचतं माझ्या बाबानं. झाले असतील भांडणं माझ्या आई बाबामध्ये, त्याचं तैला माहीत कशामुळे झाले काय नाही. मी लहान होतो, मला काही कळत नव्हतं. पण बाबा असे जायला नव्हते पाहिजे. जरी ते गेले, आणि जेव्हा मला समजलं की माझे बाबा आम्हाला सोडून राहतात, तेव्हा मी त्याचा पूर्ण शोध काढला. कारण मला माहीत नव्हतं की भांडणं कशामुळे झालेत. पण मला माझ्या बाबाला बघायची खूप इच्छा होती. पण त्या टायमाला, आज नाही,
पण असं वाटतंय आज माझ्या बाबांना येऊन तिच्या माईला भेटाव, एवढीच इच्छा आहे माझी पण. म्हणून माईसाठी मी खूप प्रयत्न केले, पेपरामध्ये छापलं, पोलीस स्टेशनला गेलो, पूर्ण शहर पायाखाली घातलं, पण कुठंच भेटले नाही बाबा. आता काय भेटतील मला सांग. तरी पण एकदा आखरीचा प्रयत्न करून बघा ना काहीतरी, कारण आता माईचा काही भरवसा नाही. किती दिवस राहील आणि केव्हा जाईल ते. पण मला एवढं वाटतंय की माय जायच्या आधी तिचा लेक तिच्या पुढे उभा राहावा, कारण तिचे डोळे जेव्हा लागतील ना तर शांततेने लागतील, तिच्या आत्म्याला शांती तरी भेटल. आणि हा सोनीचे पप्पा, तुम्ही ना आईला जरा समजून सांगा. आई ना लय माईला वरडत, आता माईला त्या दिवशी गोळ्या देऊ नको म्हणू लागल्या, मी काय ठेका घेऊन ठेवलाय का म्हणू लागल्या. मी तुम्हाला आईबद्दल तुमच्या काय वाईट साईड सांगना झाले, पण आईचं चुकलं. पण 7 वर्ष झालं आईचं चुकायलंय, मी बघतच आले, पण आजपर्यंत मी काही बोलले नाही. पण इथून पुढं माझ्यानं सहन होणार नाही, कारण त्या माईचा जीव आता काहीच राहिला नाही, त्या माहीमध्ये काहीच जीव राहिला नाही. त्यामुळं ना मी आता शांत राहणार नाही. तुम्ही आईला एकदा समजून सांगा. सारिका, तुला काय वाटते मी आईला बोललो नसल या विषयावर? अगं खूप वेळा बोललो, खूप वेळा समजून सांगितलंय. आईमधी माझ्यामध्ये वादविवाद झालेत, पण तिला आता कसं सांगू मला हे कळना झालंय. सारिका, बरं आई मला बोलवायला आता मी चालले, नंतर जरा विचार करा या गोष्टीवर मी काय म्हणली ती माईबद्दल, बरं का? अगं ए सारिका. हा हा आले आई. हा आई, आवाज दिला ना तुम्ही, काय म्हणता? अगं आज गुरुवार हाय, इसरली होतीस की काय? मला मंदिरात जाऊन यायचंय. आहे आई व मला आठवण, पण एवढ्या लवकर जाता का? हो, कारण मग नंतर नुसती गर्दी होती मंदिरामध्ये, जाऊन दर्शन करून येते. मोठी आई, मी पण येऊ का तुझ्या सोबत? नको माय, नुसती गर्दी राहते, मी दर्शन करत बसल आणि तू जाशील इकडं तिकडं. नाही मोठी आई, मी कुठेच जात नाही, तुझ्या सोबत बसून राहते. येऊ दे की सोबत मला. आई हो ना, येऊ द्या ना सोबत. तुम्ही कवाय तिला घेऊन जात नाही, काय नाही, आज येतो म्हणाली तर येऊ द्या की. अगं नको नको सारिका, नको बाई, मी दर्शन करत बसल आणि ही इकडं तिकडे जायची भय. तुला आधीच माहित आहे मला गुडघ्यानं काय जास्त चलणं व्हाय ना, काय नाही, उगा आपल्या हळूहळू हळूहळू सिड्या चढते आणि बसते तिथं जाऊन. हिच्या माग कुठं लागू मी? ही काय एका जाग्यावर बसणार नाही, काय नाही, इकडं तिकडं फिरतच राहील. म्हणून मी एकटी जाते, हिला राहू दे घरी. एखाद्या दिवशी तुम्ही जाऊन या सगळेजण, आता नको मी संग पाठवू तिला. काय मोठी आई, तुला म्हणलं की मी कुठं फिरत नाही, तरी येऊ दे ना झालीस. सोनी जाऊ दे मा, आईला जाऊ दे, नंतर एखाद्या दिवशी आपण जाऊता, मी घेऊन जाते तुला माय. आईला जास्त इकडे तिकडे फिरता येत नाही, काही नाही, जाऊ दे आईला. बरं बरं, मी जाऊन येते. येताना काय भाजीपाला घेऊन यायचा की काय? नाही तसं आहे भाजीपाला, पण जर मला काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करते. ठीक आहे, कर मग. मम्मी, मला मोठी आई काऊन मंदिरात नेत नाहीये कवाच? तू लहान आहेस मा, एका दिवशी आपण जाऊ ता. जा बरं, आता तू तुझे खेळ भांडे खेळ, नाही तर मग 1 2 3 लिहित बस. बरं बरं मम्मी. मला हे समजत नाही, आई दर गुरुवारी जातात तरी कुठं? देवाचं निमित्त करतात, आणि जर आम्ही कोणी येतो म्हणलं तर येऊ देत नाही सोबत. मग हे जातात तरी कुठं? मंदिर काही जास्त दूर नाही, काही नाही, आणि यांना यायला एवढा उशीर का होतो? मी कधीही विचारलं की आई तुम्हाला एवढा उशीर का म्हणून व्हायला, तर म्हणतात आम्ही मथाऱ्या बाहाला काय काम होतं म्हणून तिथं बसते बाह्यासोबत. पण मला वाटायलंय डाळीमध्ये काहीतरी काळं आहे. आईवर लक्ष देवावंच लागल, ह्या कुठं जातात आणि काय नाही ते. आज लयच उशीर झालाय, मला जाऊन येवावं लागल. सारिका. हाय, काय म्हणता? हा, मी म्हणलं जरा मंदिरात जाऊन येते, घराकडे लक्ष दे. हो आई, देतेच की मी लक्ष. बरं ठीक आहे, भाजीपाला काय आणायचा असेल तर मला फोन कर. हो हो आई, करते मी फोन. आज फोन नाही, तुमचा पाठलाग करते मी. बघतेच कोणत्या मंदिरात चालल्या ते तुम्ही. सगळं बराबर आहे?
हो मॅडम, सगळं बरोबर आहे. पण मॅडम, अजून किती दिवस मथार मरून जाईल? तुला याचे पैसे भेटतात ना, मग तोंड बंद ठेवायचं. पण मॅडम, पण बिन काही नाही. पैसे अजून पाहिजे असतील तर सांग, पण याच्यावर लक्ष ठेव. हो मॅडम, तुमची जशी मर्जी. मी जाते आतमध्ये, लक्ष ठेव. हो मॅडम. बापरे, आई आईनं हे केलं. बाबा बाबा आहेत जिवंत. आईनंच बाबाला गायब केलं. मला मला आतमध्ये जाऊन बघावं लागेल. पण त्याआधी मी पोलिसांना आणि यांना फोन करते. पाणी 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 पिणार तू? अरे असाच मरशील रे. सांगायले तुला पेपरवर सिग्नेचर कर. जी तुझ्या नावावर धन दौलत आहे ना, प्रॉपर्टी आहे ना, घरदार, जमीन, गाडी, बंगला, ते सगळं माझ्यावर नावावर कर. मग तुला मी इथून सोडून देते. पण मी तुला हे 20 वर्षापासून सांगत आले, पण तू काही ऐकायला तयारच नाही. मग आता इथंच मर. आणि हो, तुला एक गोष्ट सांगायचं विसरले मी. तुझ्या ना माईची, त्या मथारडीची तब्येत खराब आहे, खराब. मरायला टेकली ती, मरेल रे. अरे एकदा तिच्याबद्दल तरी विचार कर. सारिका, मी हे काय बघायलो? आज मला विश्वास वाटना चाललाय. मी स्वप्न तर बघना झालो ना. ही माझी माय व्हय? हो, ही तुमचीच माय होय. ही तुमचीच माय होय, जिनं आपल्याच नवऱ्याला 20 वर्षापासून इथं बांधून ठेवले, कैदमध्ये केले. शकुंतला, शकुंतला, किती दिवस बांधून ठेवणार तू मला असं? सोड मला. अरे थुत्तर भाषा, तुला मी सांगायले ना सोडते म्हणून. पण तू आधी पेपरवर सिग्नेचर कर. तुझी जी प्रॉपर्टी आहे ना, ती माझ्या नावानं कर. मग मी तुला कायमचं सोडून देते, कायमचं. शकुंतला, मी जर प्रॉपर्टीच्या पेपरवर सिग्नेचर केले ना, तर तू मला जिवंत नाही सोडणार. मला माहित आहे तू मला मारून टाकशील. म्हणून तर मी आजपर्यंत सिग्नेचर नाही केले. मला माझ्या मायला भेटायचंय शकुंतला. मला सोड, मला जाऊ दे. मी कोणाला काही नाही सांगणार. आणि सगळ्या प्रॉपर्टीवर तुझ्या सिग्नेचर करून टाकतो. मला ह्याच्यातलं काही नाही पाहिजे. मला माझ्या मायला भेटू दे एकदाच. 20 वर्षापासून मी माझ्या मायला बघितलं नाही. शकुंतला, मी तुझ्या पाया पडतो. मी माझ्या मायला घेऊन दूर निघून जातो तुझ्यापासून. पण मला आता सोड, मला आता सोड. माझ्या मायला मला बघू दे शकुंतला. नाही, बिलकुलच नाही. जोपर्यंत तू सिग्नेचर करणार नाहीस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. चला ओ, चला बाबाला सोडू होता. या बाईपासून सुटका करू होता. चला. हो सारिका, चल. आई, तू हे काय केलं? राघव तू इथं? हो हो, मी इथं. आणि तू तू काय केलंस? माझ्या बाबाला इथं बांधून ठेवलंस? आई व्हस, नागिन व्हस, काय व्हस तू? बाबाला बाबाला बस आई बस. तुला काय वाटलं? तू जे केलंस ते लय चांगलं केलंस. धन प्रॉपर्टीसाठी केलंस हे सगळं काही. सगळं ऐकलं मी तुझं. माझ्या बाबाला 20 वर्षापासून तू बांधून ठेवलंस आणि आम्हाला सांगत राहिली की बाबानं तुझ्या लग्न केलं आणि आम्हाला सोडून गेला म्हणून. एवढी खोटारडी आहेस तू. तू का बाई व्हस का नागिन व्हस? लाज वाटते, लाज वाटते तुला माझी आई म्हणायला. बाबा आरामानं. कशासाठी केलंस हे तू? सगळं तुझं तर होतं. मी तुझा होतो, नवरा तुझा होता, सगळं पैसा तुझा होता, घर जमीन जायदाद सगळी तुझी तर होती आई. कशासाठी केलं मग हे सगळं तू? सर सर सर, या बाईला अटक करा. मला हिचं तोंड बघायचं नाही. आणि हिला एवढी शिक्षा द्या ना, जे माझ्या वडिलांनी 20 वर्ष सहन केलंय, जे मी सहन केलंय, त्याची हिला सजा द्या, शिक्षा द्या हिला.
मॅडम राघव राघव मला माफ कर राघव. चूक चूक झाली माझ्याकडून. माझं नाव तुझ्या तोंडानं घेऊ नको. आणि चूक तुझ्याकडून, आणि ही अशी, याला चूक म्हणत नसतात आई. तू मूर्ख होतीस. सॉरी, मी तुला आई म्हणालो. तू नागिन आहेस. नागिन. आई म्हणण्याची लायकी नाहीये तुझी. त्यामुळं ना तुझं तोंड मला यापुढे बघायचं नाही. सर, घेऊन जा. राघव राघव नको ना, माफ कर ना एकदाचा मला तू. अहो अहो तुम्ही एकदाच सांगा ना त्याला. मला एकदाच माफ करायला सांगा ना. मी चूक केली मान्य आहे मला, पण जेलमध्ये हो नका ना. माफ करा ना मला तुम्ही एकदाच. शकुंतला, जे 20 वर्ष मी घातलेत ना माझ्या पोराशिवाय, माझ्या माईशिवाय, कसे घातलेत मला माहित आहे. आणि तुला माफी चुकून पण भेटणार नाही. त्यामुळे माफी मागण्याचं नाटक माझ्या पुढं करू नको. तुझे कर्म, तुला शिक्षा भेटणारच. आता माझ्या नजरेपुढून तू जा. तुझ्या कर्माची तुला सजा भेटणार. आणि हो शकुंतला, तुला मीच काय तर ईश्वर सुद्धा तुला माफ करणार नाही. तू खूप मोठी चूक केलीस शकुंतला, खूप मोठी. सोनी सोनी मला पाणी आणून दे ग. माय घे पाणी. सोनी तुला शाळेला जायचं नाही का ग बाई? होय माय, जायचंय. उद्या 26 जानेवारी आहे, पण मी आज सुट्टी घेतली. आता उद्याच जाईल 26 जानेवारीचं. बरं बरं. सोनी, तुझ्या मोठ्या बाबाला बी लहानपणी मी असं 26 जानेवारीचं तयार करून पाठवत गेली. कुठं हाय किती आता? माय, मग आता बी पाठव की तयार करून. अगं सोनी, तुझी मम्मी तुला तयार करून पाठवेल ना बाई. आय माय, मला करू नको ये. मोठ्या बाबाला तयार कर. मोठ्या बाबाला? बाबा, बाबा या की आतमध्ये. माय, ओळखलं काय? कोण आले बघ बरं. कोण कोण आहे? कोण आहात तुम्ही? माय, संजू. संजू तू आहे? संजू संजू माझ्या लेका, माझ्या पोर. संजू तू कुठे होतास रे? संजू संजू कुठे होतास तू इतके दिवसाचा? हो होय माय, मी तुझा संजू हो. तुझा संजू हो माय, तुझा संजू हो. माफ कर माय, तू देखरेख करू शकलो नाही मी. तुझा चांगला पोरगा बनू शकलो नाही मी माय. माफ करू मला. तुझ्याजवळ नव्हतो तुला बघायला. मोठे बाबा,